महाड नगर परिषद निवडणुकीतल्या राडा प्रकरणाची भरत गोगावलेंचा मुलगा विकास गोगावले या संदर्भामध्ये उद्या आत्मसमर्पण करणार असल्याचं कळतंय। सरकारी वकिलांची मुंबई उच्च न्यायालयामध्ये या संदर्भात माहिती आता आलेली आहे। उद्या सकाळी 11 वाजता मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी होईल। आपले प्रतिनिधी सचिन गाड आपल्याला या संदर्भात अधिक अपडेट देतील। सचिन, पूर्वी आपण बघतोय की दुपारपासून हे संपूर्ण प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात सुरू आहे आणि 2 तारखेला खरं तर महाडमध्ये राडा झाला होता आणि तेव्हापासून भरत गोगावले यांचा मुलगा तसेच त्यांचा पुतणा आणि राष्ट्रवादीचा एक मंत्री हे राष्ट्रवादीचा नेता हे अद्याप फरार आहेत। त्यांना राज्य सरकार अटक करू शकलं नाही। त्या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली। एवढंच नव्हे तर मुख्यमंत्री एवढे हतबल कसे, ज्या मंत्र्याचा मुलगा फरार आहे मात्र ते काहीच का करत नाही अशा शब्दात नाराजी व्यक्त केली। त्यानंतर 5 वाजता हे प्रकरण पुन्हा ठेवलं होतं। त्यानंतर राज्य सरकारने भूमिका मांडली की आम्ही भरत गोगावले यांच्याशी संपर्क साधलेला आहे, त्या आपल्या मुलाशी संपर्क करतील आणि उद्यापर्यंत तो आत्मसमर्पण करेल। या राज्य सरकारच्या आश्वासनानंतरच मुंबई उच्च न्यायालयाने सुनावणी उद्यासाठी पुढे ढकललेली आहे। मात्र 11 वाजेपर्यंत भरत गोगावले यांचा मुलगा आत्मसमर्पण करेल असे देखील आदेश राज्य सरकारला यावेळेला देण्यात आलेले आहेत। पूर्वी धन्यवाद सचिन तुमच्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।